श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। जे स्वामी सेवेमध्ये नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामींची सेवा कशा प्रकारे करायची हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। त्याचबरोबर आपण स्वामींच्या सेवेत आहोत पण स्वामींचे पारायण म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कशा प्रकारे करावं, संकल्पयुक्त पारायण करत असताना कोणत्या नियमाचं पालन करावं हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आता स्वामींची नित्यसेवा आपण दररोज करत असतो। दररोज स्वामींची नित्यसेवा केल्याने आपल्या मनाला सुद्धा शांती भेटते, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होते, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण देखील होतात। पण एखादी इच्छा असे असेल आपण कितीही सेवा केली तरी म्हणजे ती पूर्ण होत नसेल किंवा आपल्या इच्छापूर्तीसाठी ज्यावेळेस आपण पारायण करत असतो, पारायण हे संकल्पयुक्तच करावं जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर त्या नियमाचे पालनसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण संकल्पयुक्त पारायण करत असतो त्यावेळेस त्याला नियम अटी असतात आणि त्या पाळल्या तरच आपल्याला त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। तर स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाची नित्यसेवा दररोज करत असतो। तर ही सेवा करत असताना आपण 11 माळी जप करतो। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 3 अध्यायाचे पठण करतो आणि तारक मंत्र म्हणत असतो। ही नित्यसेवा आहे। नित्यसेवा करत असताना कोणत्याही नियमाचे पालन करण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही सकाळी देवपूजा केली की लगेच ह्या सेवेला सुरू करू शकतात। त्याचबरोबर थोडक्यात नियमाचे पालन म्हणजे तुम्ही ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही। नित्यसेवा करत असताना नित्यसेवा सातत्याने करायची, अखंड ही सेवा आपल्या हातातून व्हावी। दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार, म्हणजे नित्यसेवा करत असाल तर मांसाहार करावा का, तर तुम्ही नित्यसेवा करत असाल आणि मांसाहार करावा का असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर तुम्ही सेवा करायच्या अगोदर खाऊ नका, सेवा झाल्यानंतर तुम्ही मांसाहार करू शकतात नित्यसेवेमध्ये। आता बरेच सेवेकरी असे आहेत की म्हणजे नित्यसेवा करतात, दररोज सेवा करतात स्वामींची आणि म्हणजे मांसाहार करतात नंतर आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपल्याला सेवा करायची आहे त्याच्या अगोदर स्वच्छ आंघोळ करून डोक्यावरनं पाणी घेऊन आणि म्हणजे घर स्वच्छ करून सगळं म्हणजे फरशी वगैरे क्लीन करून मगच सेवेला सुरुवात करत असतात। आता कसं असतं नाही, ही म्हणजे तुमची स्वतःची इच्छा, तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ह्याबद्दल काही तुम्ही ठरवू शकतात स्वतः। आता ही झालं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची नित्यसेवा। पण आपण ज्यावेळेस संकल्पयुक्त सेवा करत असतो या पवित्र ग्रंथाची खूप उच्च कोटीची सर्वात मोठी सेवा आहे मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी। त्याचबरोबर स्वामींचा आत्मा मानली जाणारी सेवा म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे। त्यामुळे आपली मनातली ज्यावेळेस इच्छा पूर्ण होत नसेल आणि इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही नक्कीच 21, 11 किंवा 108 पारायण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे करा। ज्यावेळेस तुम्ही 11, 21, 108 पारायण करत असाल त्यावेळेस संकल्प करा। संकल्प केल्यानंतर तुम्हाला काही नियम अटीची पाळणं गरजेचं आहे। या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत, तर ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल त्यावेळेस तुम्हाला एका बैठकीमध्ये हे पाठ म्हणजे या अध्यायाचे पठण तुम्हाला करायचे आहे। 11 माळी जप करायचा आहे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे। हे बघा, स्वामी सेवेत येणं फार काही अवघड गोष्ट नाही, पण स्वामी सेवेत टिकून राहणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे। आता जे नवीन स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना जर स्वामींच्या सेवेत यायचं असेल तर तुम्ही हळूहळू म्हणजे आपल्याला स्वामींच्या सेवेत उतरायचं असतं। एकदमच तुम्ही स्वामींची 2 दिवस सेवा केली आणि लगेच स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले किंवा तुमच्या मनातल्या काही इच्छा पूर्ण होतील असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे चुकीचं आहे। तुम्ही ज्यावेळेस स्वामींच्या सेवेमध्ये उतराल त्यावेळेस तुम्ही 11 माळी जपाला सुरुवात करा, नंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाची नित्यसेवा करा, नंतर तारक मंत्र म्हणत चला, संकल्पयुक्त तारक मंत्र म्हणा। त्याचबरोबर तुम्ही नंतर स्वामींची आणखीन भरपूर सेवा हळूहळू करत स्वामींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, तरच तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात। सेवेमध्ये आल्यानंतर संयम असणं खूप महत्त्वाचं आहे, श्रद्धा विश्वास हे सुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यावेळेसच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत असतं। जेवढी तुम्ही स्वामींवर श्रद्धा विश्वास ठेवून सेवा करताल
तेवढंच तुम्हाला फळ मिळत असतं। स्वामींच्या आहे ना, स्वामींच्या सेवेला अंत नाही। सेवा तुम्ही कितीही करू शकतात, फक्त सेवा करत असताना श्रद्धा विश्वास ठेवत चला। त्याचबरोबर आता बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना संकल्पयुक्त पारायण करताना नियम कोणता पाळावा? तर पहिला नियम आहे ब्रह्मचार्य नियम पाळायचा आहे, ब्रह्मचारी पाळायचा आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पारायण संकल्पयुक्त करत असाल त्यावेळेस तुम्ही 21 दिवसाचं पारायण करत असाल तर 21 दिवस तुम्हाला ब्रह्मचार्य पाळायचे आहे। त्याचबरोबर मांसाहार सुद्धा करायचा नाही। ज्यावेळेस तुम्ही पारायण करत असाल 21 दिवसाचं तर तुम्हाला 21 दिवस अजिबात मांसाहार करायचा नाही। त्याचबरोबर दुसऱ्याचं अन्न पारायण करत असताना कधीही ग्रहण करू नका। आपल्याच घरामध्ये राहा, आपल्याच घरामधलं वातावरण प्रसन्न ठेवा ज्यावेळेस तुम्ही पारायण वगैरे करत असताल। तर या प्रकारे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथाचे पारायण करत असताना या नियमाचे नक्की पालन करा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।